मकर संक्रांतीनंतर व महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कांदा भावात काही तेजी, काही सुधारणा पाहायला मिळू शकते का? आपल्याला मकर संक्रांतीनंतर काही भावाचा गोडवा हा मिळू शकतो का? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. आणि मित्रांनो, काल आणि आज बांगलादेश कांदा निर्यात ही कशी सुरू आहे याविषयी सुद्धा थोडक्यात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मकर संक्रांती ही आता आलेली आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक ही 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे. मित्रांनो, कांदा भावावरती महानगरपालिकेचा निवडणुकीचा दबाव हा असल्यासारखं काही तज्ज्ञ आणि काही शेतकऱ्यांचे आणि काही व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. मित्रांनो, सध्या कांद्याला कवडीमोल असा दर मिळतो आहे, तो म्हणजे 1400 ते 1500 रुपये जास्तीत जास्त दर मिळतो आणि सरासरी पाहिलं तर 1000-1100 रुपये एवढा सध्या कांद्याला भाव मिळतो आहे. त्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काढणीचं किंवा जे बारदाण्याचा खर्च आहे तो सुद्धा सध्या निघत नाही असं दिसत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल आहे आणि खूप नाराजी अशी परिस्थिती आहे. कारण दर त्या वर्षी शेतकरी हा कांद्यामध्ये कर्जबाजारी होतो आहे, कारण खर्चही निघत नसल्याने शेतकरी हा हवालदिल आहे. मित्रांनो, सध्या प्रश्न आहे शेतकऱ्यांना की आता मकर संक्रांतीनंतर काही सुधारणा, काही तेजी दिसू शकते का? आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काही सुधारणा दिसू शकते का? मित्रांनो, कांदा भावावरती मागटल्या 10 ते 15 दिवसापासून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दबाव आला आणि 2000 रुपयाच्या वरती जो भाव होता 22, 23, 24 रुपयेपर्यंत, तो अगदी 1300-1400 रुपयेपर्यंत भाव आला आणि अगदी 10 रुपयापर्यंत बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली प्रति किलो मागे, आणि प्रति क्विंटल मागे 1000 रुपयेपेक्षा जास्त बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली. यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं यामध्ये म्हणावं लागेल. कारण काही तज्ज्ञांचं मत आहे की महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे शहरी भागामधील जनतेसाठी सरकारने याच्यावरती दबाव आणला आहे, असं काही तज्ज्ञ, काही अभ्यासकार व काही जाणकार असं म्हणत आहेत. त्यामुळे बाजारामध्ये दिवसेंदिवस घसरण होत असलेली दिसत होती. मित्रांनो, दररोज 2 ते 3 रुपयाने घसरण होत होत बाजारभाव हे 13, 14, 15 रुपयेपर्यंत स्थिर पाहायला मिळत आहेत. पण त्याच्यावरती काही जायला तयार नाहीत. पण आता महानगरपालिकेची निवडणूक ही पार पडल्यानंतर सुधारणा दिसू शकते का? मित्रांनो, सध्या निर्यात ही चांगली सुरू आहे आणि मागणीसुद्धा आहे. काल सकाळी आणि काल संध्याकाळपर्यंत तब्बल घोडडंगा बॉर्डर येथून बांगलादेशमध्ये तब्बल 44 गाडी ही निर्यात झाली आहे. म्हणजे निर्यात ही सध्या सुरू आहे आणि मागणी आहे, डिमांड आहे. आणि मित्रांनो, जो बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होतोय त्याला मात्र बाजारभावामध्ये तेजी ही पुन्हा दिसत आहे. ते म्हणजे 58 ते 62% एवढा निर्यातीचा भाव हा झाला आहे. म्हणजे निर्यात जरी कमी होत असली तरी निर्यातीच्या भावामध्ये तेजी दिसून येत आहे. मित्रांनो, यावरून दिसून येतं आहे की बांगलादेशमध्ये कांदा जरी लागवड सुरू असली किंवा बांगलादेशमध्ये कांदा जरी आता नवीन येत असला तरी बांगलादेशमध्ये कांदा भाव हे वाढण्याची शक्यता आहे, याच्यावरून दिसून येते. कारण आपल्या भारतीय कांद्याला निर्यातीसाठी 62% जर भाव मिळत असेल तर बांगलादेशमध्ये नक्कीच आणखीन कांदा भाव हा वाढण्याची शक्यता आहे, असं याच्यावरून दिसून येत आहे. मित्रांनो, आपण बांगलादेशच्या जीवावर किंवा त्याच्या भरवशावरती कांदा लागवड करत नाही. बांगलादेश हा जास्त मोठा देश नाही, आपल्या महाराष्ट्रापेक्षाही लहान देश आहे. पण तिथं आपल्या भारतीय कांद्याला दर त्या वर्षी मागटल्या बऱ्याच वर्षा तुलनेमध्ये जर पाहिलं तर 7 लाख ते 14 लाख टन एवढा कांदा हा निर्यात व्हायचा. पण यावर्षी मात्र 12 ते 13 हजार टन एवढाच कांदा हा निर्यात झाला आहे. तो म्हणजे 10%पेक्षाही कमी कांदा सध्या निर्यात होतो आहे. 1 लाखसुद्धा टन कांदा निर्यात होत नाही आहे. पूर्ण 12 ते 13 हजार टन एवढा कांदा निर्यात होतो आहे. म्हणजे बांगलादेश हे आत्मनिर्भर सध्या बनण्याच्या व्यवस्थित आहे. आणि बांगलादेशमध्ये जरी परिस्थिती कांदा भाव वाढत असला तरी येणाऱ्या काळात आपण त्याच्यावरती भरोसा न ठेवता आपला देशातच कांदा कसा पुरवठा चांगला होईल व आपल्याला भाव कसा मिळेल याकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमध्ये कांदा जर तुटवडा निर्माण झाला तर पुन्हा निर्यात ही सुरू राहू शकते आणि नवीन IP परवाना जो आहे तो दिला जाऊ शकतो. कारण ज्यावेळेस IP परवाना देणे सुरू होते त्यावेळेस हे भाव जे होते ते 55% ते 57% पर्यंत आले होते. पण मागेटल्या 3 ते 4 दिवसापासून
बांगलादेशने आयात परवाना देण्याचे बंद केल्यानंतर पुन्हा बाजारामध्ये म्हणजे भावामध्ये तेजी दिसून येत आहे. म्हणजे आपल्या भारतीय रुपयानुसार जर भाव पाहिला तर 43 ते 44 रुपये एवढा भाव होतो आणि बांगलादेश टक्क्यानुसार 57 ते 62% होत असला तर बांगलादेशमध्ये 80% भाव नक्कीच पोहोचण्याची शक्यता आहे. हा होता बांगलादेश निर्यातीचा विषय. मित्रांनो, आता दुसरा विषय आहे तो म्हणजे कांदा भाव तेजीचे संकेत आहेत का? मित्रांनो, 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या राज्यातील 29पेक्षा जास्त महानगरपालिकेची निवडणूक ही पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सरकारने कांदा व्यापाऱ्यांवरती आणलेला दबाव तो म्हणजे शहरवासियांना म्हणजेच मतदारांसाठी कमी किमतीमध्ये कांदा कसा मिळेल याकडे सध्या सरकारचं लक्ष होतं. त्यासाठी व्यापाऱ्यावरती दबाव हा आणलेला आहे असं काही जाणकार म्हणत आहेत. म्हणजे कांदा भाव कमी करण्यासाठी निर्बंध लावलेले होते. कारण व्यापाऱ्यावरती ईडी चौकशी किंवा CBI चौकशी लावू शकते. त्यासाठी सरकारच्या दबावापोटी व्यापाऱ्यांनी भाव हे कमी करण्यास सुरुवात केली होती. पण मित्रांनो, 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेची निवडणूक ही पार पडणार असल्याने नंतर मात्र त्याच्यावरचा दबाव जो आहे तो कमी होऊ शकतो. कारण दिवसेंदिवस भावामध्ये घसरण होत असल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शेतकरीसुद्धा रस्त्यावरती उतरण्याची जास्त शक्यता सध्या वर्तवली जाते आहे. कारण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकरी सध्या हवालदिल आहेत. रस्त्यावरती किंवा आवाज उठवल्यानंतर सरकारवरती दबाव येऊ शकतो. कारण मागटल्या बऱ्याच निवडणुकीमध्ये सरकारने पाहिलेलं आहे, जसे की 2024ची लोकसभेची निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलं होते ते सरकारला चांगलेच जाणीव आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर 1 ते 2 रुपयांनी बाजारामध्ये तेजीही दिसू शकते. मित्रांनो, त्याला तेजी म्हणू शकत नाही, पण जर मागणी वाढली आणि आवक ही स्थिर राहिली तर बाजारामध्ये आणखीन ही तेजी दिसू शकते. पण शेतकरी मित्रांनो, सध्या मकर संक्रांती आलेली आहे आणि मकर संक्रांतीनंतर बाजारामध्ये पुन्हा आणखी नवीन व्यापारी येतात. कारण दक्षिण भारतामध्ये तिथून पुन्हा मागणी वाढते आणि पुन्हा एक्सपोर्टसाठी व्यापारी जे आहेत ते पुढाकार घेतात. जसे की तामिळनाडू आणि इकडं कोयम्बतूर असेल किंवा केरळ असेल या भागामध्ये आणि रामेश्वर या भागामध्ये सुद्धा कांदा मागणी ही वाढते. कारण तिथून कांदा हा मदुराई बॉर्डरवरून पुन्हा श्रीलंकेकडे निर्यात होतो. त्यामुळे तिकडून सुद्धा मागणी ही वाढण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, सध्या बेंगलोर, हैदराबाद यासारख्या बाजारपेठेमध्ये सुद्धा कांदा भावामध्ये घसरण झाली आहे. चेन्नईमध्ये सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे आणि कालचा परवाचा रिपोर्ट पाहता 2000 रुपयेपर्यंत बेंगलोर आला आहे. हैदराबादसुद्धा 2000 रुपयाच्या आत आला आहे. चेन्नईसुद्धा 2223 रुपयेवरती आला आहे. त्यामुळे कांदा बाजारामध्ये घसरण झाली आहे. पण मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आणि संक्रांतीनंतर 1-2 रुपयाने तेजीही दिसू शकते.